यार मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे 1 वाटी बाजरीचं पीठ मी बनवत आहे इथं पुडला। त्यासाठी इथे घेतलेलं आहे 1 वाटी बाजरीचं पीठ, त्यासोबत घेतलं आहे 1 वाटी चणा पीठ। आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। तुम्ही बघू शकता इथे घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ, त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे याच्यामध्ये लाल मिर्च पावडर, ही 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हलकीसे पिंच ऑफ हल्दी। हे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे। बघू शकता थोडीशी ही हिंग, इथे बघू शकता इथे हे हिंग आहे, याच्यात हलकीशी पिंच ऑफ हिंग टाकलेला आहे। त्याच्यासोबत टाकायचा आहे गरम मसाला, हा 1 चमचा आहे। हा दीपक मसाला आहे आमचा, तुम्ही कुठल्याही ब्रँडचा गरम मसाला घेऊ शकता। इथे टाकलेला आहे 1 चमचा, त्यासोबत टाकलेला आहे चाट मसाला, हा 1 चमचा आहे। तुम्ही बघू शकता इथे हा चाट मसाला, हे अर्धा चमचा किंवा 1 चमचा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। मी इथे 1 चमचा टाकलेला आहे। आता आपल्याला हे सर्व एकत्र मिक्स करायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता याला छान असं मिक्स करायचं आहे। सगळे आपल्याला मसाले, ते मीठ, मिरची सगळे आपल्याला एकत्र करायचं आहे। आता याच्यासोबत आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी। तर याला छान असं आपण एकदम असं पाणी नाही टाकायचं, बॅटर कसं करतो आपलं डोशाचं बॅटर तसं आपल्याला हळूहळू याच्यात पाणी टाकायचं आहे। एकदमसे नका टाकू, आपण आपलं इडलीचं किंवा डोशाचं पीठ कसं असतं थोडं घट्टसर, तेवढ्या साईजचं आपल्याला पाणी टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ आहे बघा, अशी कन्सिस्टन्सी ह्याची किती छान अशी बघू शकता। हे ना आपलं छान याची रिबिन टाईप असं गिरलेलं, हे अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आता खाण्याचा सोडा, बघू शकता इथे आपल्याला खाण्याचा सोडा, आणि त्याला फर्मंट करायसाठी टाकायचं आहे वरून लिंबूचा हा रस, तुम्ही बघू शकता। आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं छान असं मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता इथे मी भाजीमध्ये घेतलेलं आहे कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। तर आपल्याला याच्यामध्ये हे सगळं आपल्याला टाकायचं आहे। हे कांदा, हे टमाटर, ही हिरवी मिरची, ही हिरवी मिरची तिखट नाही आहे, कवळी मिरची आहे। तुमच्याकडे जर तिखट मिरची असली तर कमी जास्त प्रमाणात तुम्ही टाकू शकता। आणि ही कोथिंबीर। आता याला पण आपल्याला एक जीव असं करायचं आहे आणि 10 मिनटं आपल्याला हे पीठ रेस्ट करायला ठेवायचं आहे। नंतर भेटू आपण 10 मिनटानंतर। तुम्ही बघू शकता आपलं बॅटर एकदम रेडी आहे। इथे ठेवलेला आहे नॉनस्टिक तवा, आता आपण याच्यावर करू आपलं पुडला। तुम्ही बघू शकता किती छान आपला हे झालेलं आहे एक बाजूनी, आणि इथे छान साईडला मी तेल टाकून थोडे जिरे टाकले होते, त्याने आपल्याला काय होतं एकदम चव अशी भन्नाट लागते। त्यासाठी याला थोडेसे तेल टाकले होते तव्यावर, त्याला जिरे टाकले होते आणि त्याच्यावर आपला पुडला टाकलेला आहे। हा एक बाजूनी छान झाले, आता आपण उलटून दुसऱ्या बाजूनी शिजवून काढू। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला पुडला तयार आहे। आता आपण करू प्लेटिंग। तुम्ही बघू शकता इथे घेतला आहे पुडला, इथे घेतला आहे शेंगदाण्याची चटणी। तुम्ही बघू शकता इथे घेतला आहे पुडला, इथे घेतले आहे लसणची चटणी। याला हिरवी मिरची आणि थोडंसं कोथिंबीर, लाल टमाटर आणि लाल मिरची असं करून वाटलं होतं, आणि याला छान असं तेलात तळून काढलेली आहे ही चटणी आहे। त्याला याच्यासोबत खूप छान लागते। तर तुम्हाला माझ्या अशा पद्धतीने केलेला पुडला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचनला लाईक करा।